प्राचीन जगात एक अशी शक्ती होती जिने पूर्वेला पश्चिमेसोबत जोडलं, पण तरीही इतिहासाच्या पानांमध्ये ती कुठेतरी हरून गेली. चला, आज आपण त्याच साम्राज्याची रहस्य उलगडूया. आता बघा, हा प्रश्न विचारल्यावर डोळ्यासमोर मोठमोठी साम्राज्य येतात. पण खरं सांगायचं तर या जागतिक महामार्गाची किल्ली एका अगदी अनपेक्षित सत्तेच्या हातात होती. होय, कुशाण एक असं साम्राज्य जे मध्य आशियाच्या अगदी केंद्रस्थानी होतं आणि ज्यांनी त्या काळातल्या जागतिक अर्थव्यवस्थेवर अक्षरशः आपली पकड मजबूत केली होती. तर मग या लोकांचा भटक्या जमातींपासून ते एक विशाल साम्राज्य उभं करण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? ही कहाणी खरंच खूपच रंजक आहे. हे लोक तोचारियन म्हणूनही ओळखले जायचे आणि त्यांचं साम्राज्य, जरा कल्पना करा, इतकं मोठं होतं की त्यात आजचा इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताचा बराचसा भाग येत होता. या साम्राज्याच्या उभारणीत या 3 शासकांचा सिंहाचा वाटा होता. म्हणजे बघा, कुजुलने सगळ्यांना एकत्र आणून पाया घातला, भीमने सोन्याची नाणी आणून आर्थिक ताकद दिली आणि कनिष्काने तर या साम्राज्याला थेट शिखरावरच नेऊन ठेवलं. बरं, साम्राज्य तर स्थापन झालं, पण त्याचा सुवर्णकाळ कसा होता? कुशाणांची ताकद मुख्यत्वे 3 गोष्टींवर टिकून होती: त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची राजकीय विचारसरणी आणि त्यांचं लष्करी सामर्थ्य. हे अगदी तसंच आहे जसं आज एखादा देश एखाद्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर किंवा इंटरनेटच्या केबलवर नियंत्रण ठेवतो. विचार करा, रेशीम मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यापाराला त्यांना कर द्यावा लागायचा. त्यांची सोन्याची नाणी म्हणजे जणू काही त्या काळातला अमेरिकन डॉलर होती. ती इतकी शुद्ध आणि विश्वासार्ह होती की संपूर्ण आशिया आणि युरोपमध्ये लोक ती स्वीकारायचे. ही कल्पना कदाचित चीन आणि रोमन परंपरांमधून घेतली असावी, पण या एका पदवीनं राजाला जणू काही दैवी अधिकारच दिला, ज्यामुळे त्याची सत्ता आणखीनच मजबूत झाली. मध्य आशियाच्या असल्यामुळे घोडेस्वारी तर त्यांच्या रक्तातच होती. लगाम, खोगीर आणि विशेषतः रिकिबीचा वापर यामुळे त्यांना युद्धात इतरांपेक्षा एक मोठी आघाडी मिळायची. कुशाण साम्राज्य म्हणजे फक्त एक राजकीय किंवा आर्थिक केंद्र नव्हतं. ते होतं विविध संस्कृती, विचार आणि कलाशैलींचं एक जबरदस्त मिश्रण, एक अनोखा संगम. कुशाणांची सगळ्यात मोठी खासियत होती ती म्हणजे त्यांची धार्मिक सहिष्णुता. त्यांच्या नाण्यांवर बुद्ध, शिव, विष्णू अशा अनेक देवतांची चित्रं सापडतात. कनिष्काने तर काश्मीरमध्ये 4थी बौद्ध परिषद भरून महायान बौद्ध धर्माच्या प्रसारात खूप मोठी भूमिका बजावली होती. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? या दोन्ही कलाशैली कुशाण काळातच फुलल्या. म्हणजे एकाच साम्राज्यात 2 वेगवेगळ्या संस्कृतींच्या संगमातून कलेची ही 2 अद्भुत रूपं जन्माला आली. त्यांच्या बहुसांस्कृतिक कारभाराचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांचे शिलालेख. उदाहरणार्थ रबाटक शिलालेख. इथे बॅक्ट्रियन भाषेसाठी ग्रीक लिपी तर प्राकृतसाठी ब्राह्मी आणि खरोष्ठी लिपी वापरलेली दिसते. यावरून कळतं की ते वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांशी त्यांच्याच भाषेत आणि लिपीत संवाद साधत होते. पण म्हणतात ना, प्रत्येक महान साम्राज्याला कधी ना कधी अंत असतो. कुशाणांचाही झाला. चला पाहूया या शक्तिशाली सत्तेचा शेवट कसा झाला. त्यांचा अस्त काही एका रात्रीत झाला नाही. ही एक हळूहळू चाललेली प्रक्रिया होती. साम्राज्य आतून कमकुवत झालं आणि बाहेरच्या शक्तींनी त्याचा फायदा घेतला आणि हळूहळू ते पूर्णपणे संपुष्टात आलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी केवळ व्यापारच नाही तर विचार, धर्म आणि कला यांनाही एका खंडातून दुसऱ्या खंडात पोचवलं. ते फक्त शासक नव्हते, तर खऱ्या अर्थाने जगाला जोडणारे संयोजक होते. त्यांच्यामुळेच अनेक शहरं वसली, व्यापार वाढला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायान बौद्ध धर्म थेट चीन, जपान आणि कोरियापर्यंत पोचला. त्यांचा प्रभाव आजही आशियाच्या सांस्कृतिक नकाशावर अगदी स्पष्ट दिसतो. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? कुशाणांचं महत्त्व कदाचित त्यांनी जिंकलेल्या प्रदेशापेक्षाही त्यांनी निभावलेल्या या जोडण्याच्या भूमिकेत जास्त आहे, ज्या भूमिकेने जगाचा इतिहास कायमचा बदलून टाकला.